जय महाराष्ट्र। मागचा जो आपण व्हिडिओ बनवला होता स्मार्ट सूर्यघर योजना, तर तो फॉर्म कसा भरायचा आज मी तुम्हाला एकदम शॉर्टकट आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे। सर्वात पहिलं गूगलवरती जायचं, PM सूर्यघर हे वेबसाईट टाकायची। टाकल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वेबसाईट तुमची तिथं ओपन होईल। आता इथं नेटवर्क स्लो असल्यामुळे थोडं हळू चालत आहे। त्याच्यानंतर असं रिफ्रेश झाल्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल करायचं आहे। थोडं स्क्रोल केल्यानंतर आम्ही जे पहिलं ॲप्लिकेशन केलेलं होतं ते आम्ही रिजेक्ट करत आहे, म्हणजे लॉगआउट करत आहे। लॉगआउट केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन कसं करायचं हे आम्ही पहिले लॉगआउट केलं आहे। त्याच्यानंतर कशा प्रकारे पुढं ॲप्लिकेशन करायचं एकदम सोप्या पद्धतीने आपल्या घरगुती स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता। आपला जो बिलावर मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन असतो तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे। तुम्हाला सर्वात पहिले काय XYZ असेल तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर हे तुम्हाला 7 आणि 4 11 ही प्लस करून तिथं टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर येस आणि लॉगिन करायचं आहे। त्याच्यानंतर जो तुमच्या मोबाईलला OTP आला आहे तो OTP इथं सबमिट करायचा आहे। OTP सबमिट करायचा आहे आणि महावितरणच्या ह्या योजनेचा एकदम भारी आणि भन्नाट योजना ही तुम्हाला नवीन आलेली आहे। त्यामुळे सर्व महावितरणचे जे कस्टमर असन त्यांनी या योजनेचा लाभ घ्या। फक्त BPL जर तुमचं वीज कनेक्शन असेल तर तुम्हाला 2,500 रुपयामध्ये तिथं कनेक्शन सध्याच्या स्टार्टिंगला फक्त भेटणार आहे। त्याच्यानंतर वेंडर कोणते सिलेक्शन करायचे हे आपल्या हातात आहे आणि आपण कशावर ते पुढं कसे पैसे भरायचे हे तुम्हाला नंतर ते स्कीममध्ये कळणार आहे। इथं तुमच्या आता वीज कनेक्शनचे जे नाव असेल XYZ काय असेल ते तुम्ही तिथं टाकायचं आहे। आता हे नाव पूर्ण तुमचं इथं सबमिट करायचं आहे। आता मी जे टाकतो आहे या अशा प्रकारे तुम्ही तिथं हे तुमच्या वीज कनेक्शनचं जे नाव असेल ते पूर्ण सबमिट करायचं आहे। त्याच्यानंतर हे सबमिट केल्यानंतर तुम्हाला आत्ता 1 रुपया भरायची गरज नाही सध्याच्या घडीला। इथं तुम्ही फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर या स्कीमचं तुम्हाला जशी स्कीम चालू होईल तुम्हाला OTP येईल किंवा मेसेज येईल कंपनीकडून XYZ येऊ शकतं। पण ही एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे। तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुमचं स्टेट टाकायचं आहे, म्हणजे महाराष्ट्र गुजरात कोणतं असेल XYZ। आता आपण महाराष्ट्रातले आहे त्याच्यामुळे आपण महाराष्ट्र टाकायचं आहे। आणि त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आता आपण अहिल्यानगरमध्ये राहतो त्याच्यामुळे आपलं अहिल्यानगर येईल। आणि मित्रांनो माझा आवाज थोडा काल जो घशाचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आवाज थोडा खराब आला तर ते ॲडजस्ट करून घ्या। पण सर्वांचे खूप कमेंट येतात त्यामुळे हे व्हिडिओ बनवणं मला जास्त गरजेचं वाटलं, त्याच्यामुळे हे व्हिडिओ मी बनवत आहे तब्येत बरोबर नसतानासुद्धा। आता त्याच्यानंतर इथं परत महाराष्ट्र आपलं जे स्टेट टाकायचं आहे ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आता अहिल्यानगर, आमचं अहिल्यानगर असल्यामुळं आम्ही अहिल्यानगर, तुमचं जालना अकोला कोणतं XYZ ते असेल। आणि इथं जे इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी इथं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बरोबर ॲटोमॅटिकली येऊन जातं। तुमचा इथं पुढं करायचं आहे तुम्हाला जो आपला कंझ्युमर नंबर आहे काय असेल ते XYZ आमचा आहे तो आम्ही आता सबमिट करत आहे। हे कंझ्युमर नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमची डिटेल पुढं सबमिट करायची आणि एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, कारण की खूप जणांचे कमेंट येतात त्याच्यामुळं। आणि ही योजना एवढीच भारी आलेली आहे त्याच्यामुळं सगळ्यांनी लॉगिन करणं आणि याला फॉर्म भरून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आणि तुम्हाला कुठलीही अडचण आली तर तुम्ही मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही इंस्टाग्रामवर पाहत असाल तर मला मेसेज करा, यूट्यूबवर पाहत असाल तर मेसेज करा। आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाला असेल तर इंस्टाला असेल तर फॉलो करा। त्याच्यानंतर आपण इथं मेल फिमेल काय असेल ते टाकायचं आहे। परत त्याच्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे एकदा, आणि तुम्ही रुरलमध्ये का ग्रामीणमध्ये ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं येईल तालुका येतो, तालुका कोणता आहे ते टाकायचं आहे। डिस्ट्रिक्ट, तालुका, आधी जिल्हा येतो, तालुका आणि त्याच्यानंतर गाव येतं। आता आमचं जे गाव आहे ते आम्ही सबमिट करत आहे। त्याच्यानंतर येईल पुढचं तुमचं कॅटेगरी, तुम्ही SC किंवा ST असेल तरच इथं सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर ओपनमध्ये असेल OBC असेल ते तुम्ही सोडून द्यायचं आहे। ते ऑप्शन तुम्ही तिथं फिल नाही करायचं। त्याच्यानंतर आता येतं आपलं सोलर रूफटॉप डिटेल्समध्ये कॅटेगरीमध्ये आता आपलं घरगुतीसाठी ही स्कीम आहे तर तिथं रेसिडेन्शियल करायचं आहे तुम्हाला। रेसिडेन्शियल केल्यानंतर तुमचा जो
आपलं लाईट बिल आहे, वीज कनेक्शन, त्याच्यावर जो लोड असेल सँक्शन, तो लोड तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता आपल्या या बिलावर आहे 0.50, तर आपण तो लोड टाकत आहे. त्याच्यानंतर तुमचं जे लोकेशन आहे, आता तुम्ही लोकेशन मोबाईलला चालू करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या मॅपवरती क्लिक करायचं आहे. तुमचं आधी सर्चमध्ये आपलं काय असेल XYZ, आमचं जे अहिल्यानगरमध्ये येतं आम्ही ते लोकेशनचं नाव टाकत आहे आणि त्याच्यानंतर हे प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमचं जे ॲक्च्युअल लोकेशन आहे हे तुम्हाला त्या तिथं लँगिट्यूड लॅटिट्यूडमध्ये तुमचं लोकेशन ॲटोमॅटिकली येऊन जातं. आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होऊन द्या सोलरचा, या स्कीमचा, मला तुम्ही मेसेज करा. आणि आपल्या ह्या बोल मराठा पेजवर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ हे महावितरणचे आणि लाईट बिल याच्यात सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. इथं असं प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गिव अप, त्याच्यात कुठल्याही प्रकारचं पुढे काही करायचं नाही, आय एम ॲग्री, आणि तिथं त्याच्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुढं तुम्हाला यात दिसत कस्टमर, त्याच्यानंतर तुमच्या इथपर्यंत फॉर्म सबमिट झाला आहे. त्याच्यानंतर आपली डिटेल कन्फर्म करून घ्यायची, काय तुमचं नाव असेल XYZ. आता मी नाव नाही वाचत, कारण की आम्ही जो फॉर्म भरत आहे अहिल्यानगर, तुमची काय डिटेल असेल त्या फॉर्ममध्ये कन्फर्म करून घ्यायची. त्याच्यानंतर पुढं आलं तर ॲप्लिकेशन आपलं इथला जो ID वगैरे असेल तो तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करायचा आणि याचा स्क्रीनशॉट मारून तुमच्या माहितीसाठी ठेवायचा आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडली असेल तर जय हिंद, जय महाराष्ट्र.